नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. समाजात आणि नातेवाईकात आपली किंमत वाढवायची असेल तर हे 10 गुप्त नियम पाळा. मग चला तर सुरू करू आजच्या व्हिडिओला. समाजात आणि नातेवाईकात जर तुमची किंमत वाढायची असेल, लोकांनी तुम्हाला चार चौघात नोटीस करावं असं वाटत असेल, तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी पाहणार आहोत. त्यामुळे तुमची समाजात आणि नातेवाईकात एक वेगळीच इमेज तयार होईल. मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली, जिथे तुम्हाला बोलवलं जात नाही तिथे कधी जाऊ नका. दुसरी, कुणालाही तुमचे रडगाणे ऐकवत बसू नका. तिसरी, नेहमी दुसऱ्यांसाठी उपलब्ध राहणे पहिले थांबवा. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की वारंवार कोणत्याही ठिकाणी जाऊन आणि कुणासाठीही ताबडतोब उपस्थित राहून माणूस स्वतःची किंमत कमी करत असतो. असे झाल्यामुळे लोक तुम्हाला फारसे किंमत देत नाहीत. चौथी, ज्या दिवशी एखाद्याने ठरवले की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं, त्या दिवशी त्याला मोकळे करा आणि आनंदाने पाठवणी करा. ज्यांनी तुमच्या विरोधात जायचं ठरवले आहे त्यांना जाऊ द्या, त्यांना मोकळं करावं. समोरच्याला ही जाणीव करू द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काही मात्र फरक पडणार नाही किंवा तुमचं काही अडणार नाही. 5. जशास तसे वागावे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे. तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात. कुणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही. त्यामुळे जो तुमच्याशी जसा वागतो तुम्ही पण त्याच्याशी तसेच वागा. तेव्हाच लोक सरळ वागतात. 6. नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्यांना मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका. त्यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते. म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलावू नका. यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची समाजात इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात. 7. कामापुरता मामा. हल्लीचं जग अतिशय स्वार्थी आहे. कुणीही गरजेशिवाय आपल्याला बोलत नाही. म्हणून आपली वागणूक अशीच पाहिजे की ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढे त्यांच्या संपर्कात राहावे. रिकामे तासनतास गप्पा मारत बसू नये. जेवढी आपली जवळीक वाढेल तेवढीच किंमत कमी होते. काही काम असेल तरच इतरांची जवळ जायचे. इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काही कमी आहे का यावर अभ्यास करावा. 8. सर्वांपासून थोडे अंतर ठेवून राहा. जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला चांगले वाटते, पण काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून पहा. त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमी एखाद्यासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही. 9. तुमच्या पर्सनल गोष्टी, तुमचे सिक्रेट इतरांना शेअर करू नका. याचा लोक फायदा घेऊ शकतात. 10. कुणाच्याही पुढे पुढे करू नका. एखाद्याने आपल्याला काही विचारले नसेल किंवा काही काम सांगितले नसेल तर त्यांच्या पुढे पुढे करू नका. यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही. समोरचा व्यक्ती तुम्हाला फक्त गृहीत धरतो. म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्यांच्या पुढे पुढे कधीच करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.